संगमेश्वर तालुक्यातील मौजे कळंबुशी खासरवाडी इथं 35 वर्ष जुना साकव कोसळल्यामुळे 12 जण जखमी झाले आहेत। ही दुर्दैवी घटना शिमग्या दरम्यान घडली आहे। संगमेश्वरच्या कळंबुशी खासरवाडीचे ग्रामस्थ देवीचा माड घेऊन होळी उभारण्यासाठी निघाले होते। ही होळी साकवावरून जात असताना तो कोसळला। यामध्ये 2 वृद्ध गंभीर जखमी झालेत तर 10 लहान मुलं किरकोळ जखमी झाली आहेत। जखमींना अधिक उपचारासाठी डेरवण इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। 25 ते 30 लोक या साकवावर आली असताना हा साकव कोसळला। यावरून या साकवाची स्थिती आपल्या लक्षात येईल। अत्यंत खराब आणि गंजलेल्या अवस्थेत असलेला हा साकव गेल्या 35 वर्षांपासून बदलण्यात आला नव्हता आणि त्याचा फटका या गावच्या ग्रामस्थांना बसला। साकव कोसळल्यानंतर आसपासची लोक मदतीला धावली। त्यांनी प्रत्येकाला बाहेर काढलं आणि यामध्ये जे जखमी झाले होते त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवलं। गेल्या काही वर्षांपासून गंजलेल्या साकवांना बदलण्याची मागणी होत आहे, पण प्रशासन ढिम्मच आहे। प्रशासनाकडून कोणतीही दखल या संदर्भात घेतली जात नाहीये। महाडमध्ये जी घटना घडली होती त्या तुलनेने ही घटना छोटी असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। सुदैवाने या दुर्घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, पण जर एखाद्याचं बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार असा सवाल देखील इथले ग्रामस्थ विचारत आहेत। पालकमंत्र्यांनी तातडीनं या घटनेची दखल घ्यावी आणि या संदर्भात दोषी असलेल्यांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या ग्रामस्थांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक साकवांची स्थिती ही अशीच दयनीय झाली आहे। साकवांच्या मेंटेनन्सकडे कुणी लक्ष देत नाही। स्ट्रक्चरल ऑडिट तर दूरचीच गोष्ट आहे। सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीनं उपाययोजना करणं अपेक्षित आहे। माय कोकण संगमेश्वर।